प्रभाग 28मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुलजी अभंग यांची विशेष मुलाखत व मतदारांची भेट. पुढील खबर बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा व सबस्क्राईब जरूर करा. सर, तुम्ही प्रभाग 28मधून उमेदवारी घेतलेली आहे काँग्रेस पक्षाची. तर इथे बघा सर्वत्र म्हणजे निवडणुकांमध्ये खूप घमासान सुरू आहे तुमच्या प्रभागामध्ये. तर तुम्हाला प्रचारादरम्यान लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला? छान प्रतिसाद मला प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा, महिलांचा आणि विशेष करून युवा वर्गांचा भेटून राहिलेला आहे. प्रत्येक वर्गापर्यंत, प्रत्येकाच्या घरी मी थेट मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझा आहे आणि मी जाऊनही राहिलो. प्रत्येक मतदाता खुश आहे आणि आनंदी वातावरण प्रभाग 28मध्ये आहे. त्यामध्ये प्रभाग 28मध्ये काँग्रेस पक्षातर्फे मी राहुल सूर्यकांत अभंग, दुसऱ्या नंबरवर वैशाली मनीष वानखेडे, तिसऱ्या नंबरवर रंजना गंगाधर कडूकर, चौथ्या नंबरवर श्रावण केशवराव सोनटक्के, असं आमचं 4चं पॅनल आहे आणि 4ही जण सोबत मिळून आम्ही मस्त काम करून राहिलो आहे. जनतेपर्यंत, मतदारापर्यंत पोहोचून राहिले. आणि याच्या आधी इथे कुठले म्हणजे विकास कार्य अधुरे राहिलेले आहे जे तुम्ही निवडून आल्यानंतर करणार? इथे म्हणजे समस्याची एक पूर्ण लिस्ट आहे माझ्याकडे. समस्या प्रभाग 28मध्ये आहे. सगळ्यात पहिली समस्या तर विद्युतची आहे. इथे नेहमी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणं हा रोजचाच विषय झाला आहे. इथे दर 3 दिवसाआड 2 दिवसाआड इथे विद्युत पुरवठा खंडित होतो. भर उन्हाळ्यामध्ये लोकांना त्रास होतो, गरमीच्या उकाड्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्याचा सोडा पण हिवाळ्यामध्ये सुद्धा लोकांना त्रास होतो. हिवाळ्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित होत राहतो. नेहमी वारंवार लोकांना त्रास होतो. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय झाडाच्या फांद्या पडणे, कचऱ्याची ढीग पडणे. कचऱ्याची ढीग तुम्ही पाहत असाल, तुम्ही एंट्री मारली असाल रमणा मारुतीमध्ये, तर जागोजागी कचऱ्याची ढीग आहे. पाणी व्यवस्थित भेटत नाही लोकांना. OCWची एवढी मोठी टाकी इथे बनली आहे, पण तरी टाकी बनून सुद्धा लोकांना पाणी भेटत नाही. हाही विषय आहे. पुन्हा परत OCWचं 3 महिन्याचं जे बिल होतं, ते 3 महिन्याचं बिल पहिले 200 रुपये यायचं आणि थोडं आता महिन्याभराचं बिल कमीत कमी 1200 आणि 1500 रुपये येऊन राहिले. आणि प्रत्येक गल्लीमध्ये टार्गेट करणं सुरू आहे. OCW प्रत्येक गल्लीमध्ये एक घर टार्गेट करते, त्या घराला 5000 रुपये बिल पडतं. आणि तुमचं याच्या आधीचं काही सामाजिक कार्य असेल तर? सामाजिक कार्यामध्ये मी 2017-18 पासून राजकारणामध्ये एंट्री केली. तेव्हापासून मी लोकांची मदत करणं हाच माझा स्वभाव राहिला आहे. मी नेहमी मदत करत आलो. कोणाला टँकर लागत असेल, कोणाची गटर लाईन जोक असेल, कोणाची विद्युत पुरवठा खंडित असेल, कोणाला मदत करणं असेल, प्रत्येक कामं मी करत राहतो. कोणाचे झाडाच्या फांद्या उचलणं असेल, म्हणजे प्रत्येक NMC मार्फत जे कामं आहे ते कामं मी लोकांची करत राहतो. राशन कार्डचे कॅम्प घेणं झालं, मतदारापर्यंतचे कॅम्प घेणं झालं, किंवा मग संजय गांधी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, लाडकी बहीण योजना, जे काही योजना लोकांमध्ये गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, शासकीय ज्या योजना आहेत ते मी लोकांपर्यंत पहुंचाने प्रयत्न करत असतो. आपके प्रभाग में दौरा किए हैं तो ऐसे समझ में आ गया कि वहाँ कई गड्ढे हैं, कई चौक में लोगों को चलने फिरने में बहुत दिक्कत होती है. सीनियर सिटीजन को भी दिक्कत होती है. कई जगह देखो तो स्कूल की समस्या है, कई जगह गार्डन की समस्या है. तो आप चुनकर आएंगे तो आप जनता के ये काम किस पद्धत से करने वाले हैं? जनता की तो मैं सेवा करूँगा, दिल से करूँगा. जो भी करूँगा दिल से करूँगा और जनता की सेवा करूँगा. और जो गड्ढे हुए हैं आप उसको किस तरह से यानी बुझाएंगे? जो गड्ढे गिरे हैं वो गड्ढे बुझाने का काम मैं पहले फुर्सत में काम करूँगा. सबसे पहला मेरा काम रहेगा गड्ढे बुझाना. जो गड्ढे महानगर पालिका ने खोद के रखे हैं, जिनमें लोग आज गिर के मर रहे, किसी के पैर जा रहे, किसी के हाथ जा रहे. आज तुम नागपुर शहर की हालत देखो, धूल का कितना वातावरण है, दूषित वातावरण हो गया. हर जगह पोल्यूशन है. आज 40 से 50 की उम्र से लोग हार्ट अटैक से मर रहे हैं. कई से लोग यानी समस्या ही समस्या है. एक कुकरेजा बना हुआ है यहाँ पे भी. धूल का बहुत बड़ा साम्राज्य है वहाँ पे. नाही तर मग या समस्या आपण कशा म्हणजे कसं करणार, याच्यावर निवारण कसं करणार? याच्यावर पॉल्युशन वाढले, ओके, पॉल्युशनवर कंट्रोल कसं करणार? पोल्युशनवर कंट्रोल करण्यासाठी मी जे धूळची ते गाडी येते, ती गाडी 2 दिवसाआड रमणा मारुती प्रभागात मी प्रयत्न करेन ती गाडी कशा पद्धतीने आणायची आहे. म्हणजे ते धूळ आणि टँकरमार्फत पाणी त्या रोडवर पाण्याची जी व्यवस्था आहे, टँकरमार्फत जसं धूळ झालं आहे ते पाण्याने साफ करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. हो. आणि हे जे गड्डे वगैरे तुम्ही बोलले, हो. तर हे शासकीय याच्यातून म्हणजे ते रस्ते वगैरे बांधणी सुरू आहे, हो. गटर वगैरे खोदणं सुरू हो. आहे, तर त्याच्यामुळे ते गड्डे खणून ठेवले. हो. तर त्याच्यामध्ये आपण कसं म्हणजे काय करून असं लोकांना निवारण देणार त्याच्यात? ठेकेदाराची अशी तशी करून ते गड्डे बुजवण्याचं काम मी पहिल्या फुर्सतमध्ये करणार आहोत. गच्ची पकडून त्यांचे काम करणार आहोत. अजून
मोठ्या मोठ्या शाळेत प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण द्यायला म्हणजे हे नाही आहे पर्याप्त नाही आहे ना, तर तुम्ही त्याच्यासाठी काही करणार आहे का? शाळा सुरू करण्यासाठी? जर या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं सरकार बसलं तर पहिलं प्राधान्य आम्ही त्या शाळेला देणार आहोत. महानगरपालिकेत शाळा चालू झाल्या पाहिजे. पहिली प्राथमिकता त्या कामाला आम्ही देऊ, कारण गोरगरिबांची मुलं त्या शाळेत शिकले पाहिजे, त्यांचे आर्थिक नुकसान झालं नाही पाहिजे. कारण राहुलजींनी पण हे म्हटलेलं आहे की सरकारी शाळा बंद नको व्हायला नको. व्हायला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम आपलं म्हणजे तेच जे ठोस कदम आहे. पहिला आमचा जसं काँग्रेसचा महापौर बसला तर आमचा पहिलं काम हे राहील की या नागपूर शहरामध्ये त्या महानगरपालिका शाळा बंद पडल्या आहे, गोरगरिबांच्या पोटावर जे लाथ मारले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, ते सगळ्यात पहिलं काम आम्ही करणार आहोत. म्हणजे ते शाळा चालू करून महानगरपालिका शाळा चालू होणार म्हणजे होणार हा शब्द आहे. पण नागपुरात महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसला पाहिजे. मतदारांना आवाहन करायची गरज नाही आहे. गेल्या 5 वर्षापासून हा राहुल अभंग आणि माझे जे सहकारी आहे आम्ही या प्रभागामध्ये काम करून राहिलो आहे, हे जनतेला माहीत आहे. आणि म्हणून मला काही आवाहन करायचा विषय मला वाटत नाही, कारण की आम्ही जनता जनार्दन समाधान आहे. आणि पहिल्यांदा या नागपूर शहरामध्ये विकासभाऊ ठाकरेंनी इतकं चांगलं पाऊल घेतलं आहे. गिरीशभाऊ पांडव, अभिजितभाऊ वंजारी हे 3-4 जे सिलेक्शन कमिटी होती, बंटी शेळके त्यात असेल, या लोकांनी वर्कर लोकांना तिकीट दिले आहे काँग्रेस पक्षाने. म्हणजे खूप पैशावाल्यांना तिकीट दिले नाही यावेळेस. जो काम करते, जो पक्षासाठी काम करतो त्याच माणसाला यावेळेस काँग्रेस पक्षाने तिकीट दिली आहे. म्हणून मला अभिमान आहे माझ्या पक्षावर, मला काँग्रेस पक्षावर अभिमान आहे. ओके सर. नमस्कार, मी राहुल सूर्यकांत अभंग, काँग्रेसचा एक लहान कार्यकर्ता. मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या 15 तारखेला आपण सकाळी मतदान करून पंजा या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा, हीच मी तुम्हाला विनम्र विनंती करतो. आणि आमच्या 4ही लोकांना या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवा, हीच तुम्हाला नम्र विनंती. सौरभ कांबळे, मी या प्रभागातील काँग्रेस कार्यकर्ता. दादांना इथे प्रभाग 28मध्ये जनतेचा कसा प्रतिसाद आहे? जनतेचा प्रतिसाद म्हटलं की सगळ्यात पहिला विजय म्हणजे दादांनी जे तिकीट, पक्षांनी जे दादांना जे तिकीट दिली त्यावर जनता इतकी खुश आहे, तो आमचा पहिला विजय आहे. आणि या प्रभागामध्ये मागील 5 वर्षापासून कोविड काळापासून या प्रभागामध्ये RT-PCR टेस्ट असो, कोविडची फवारणी असो, लोकांना वयस्कर लोकांना वॅक्सिनेशनचं काम असो, दादांनी सातत्याने केलेलं आहे. आपलं घरदार सगळं बाजूला ठेवून लोकांची सेवा हा दादांचा पहिला मुद्दा राहिलेला आहे. आणि जनशक्ती जे आपण म्हणतो हे दादाच्या पाठीशी उभी आहे. आणि आमच्या विरोधात जे आहे ती धनशक्ती आहे. पण जनशक्ती म्हणून आज या प्रभाग 28मध्ये काँग्रेसचा एकही कार्यकर्ता किंवा कोणीही माणूस आज राहुल अभंगाला तिकीट मिळाली तर प्रत्येक माणूस असा म्हणतो की एक खूप करू, काम करू, कार्यकर्त्याला आज या ठिकाणी तिकीट मिळाली. तुम्हाला असं वाटतं की दादा बहुमताने निवडून येईल? दादा प्रचंड बहुमताने निवडून येईल याचा आम्हा सगळ्यात प्रभाग 28मधील सगळ्या जनतेला विश्वास आहे. आणि काय अपेक्षा आहे दादा निवडून आल्यावर? दादा सगळ्यात प्रथम कोण काम करेल? दादांकडून आमची एक अपेक्षा म्हणजे आमच्याकडे आताही काही भागांमध्ये टँकर जे आमच्या मागील नगरसेवकांनी लावून ठेवलेली बेकार सवय आहे, ते टँकर पूर्णतः बंद करेल. बस ते पाहिजे. लोकांच्या घरी घरपोच पाणी आलेलं पाहिजे. जे गडकरी साहेबांनी म्हटलं 24/7 पाणी देणार, ते पाणी आमच्याकडे 24/7 नाही, अर्धा घंटा पाणी येत नाही. अशा सगळ्या समस्या दादा आपल्या मार्गी लागतात. नळाची लाईन प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार असं. आणि टँकर बंद करेल. टँकर बंदी आता जसं हा जो भाग आहे यामध्ये आता विद्युतचा खूप जास्त प्रमाण याच्यासाठी वाढला आहे की लोड, जे डीपीचं लोड आहे ते लोड वाढल्यामुळे नवीन त्या काही डीपी वगैरे ते दादा आपल्या कामाला सँक्शन करेल. नवीन डीप्याचं काम चालू करणार. त्याच्यानंतर जे आता गटर लाईन, पाईपलाईनची जी जुनी वस्ती असल्यामुळे इथे आजही छोट्या पाईपलाईन आहे, त्या सगळ्या मोठ्या ड्रेनेज लाईन करणार, हे दादा काम करणार. ये नगरसेवक कुछ नहीं थे, उन्होंने 10 साल मोहल्ले की सेवा किया, लेकिन ये चुन के आएंगे तो वो पूरा विकास करेंगे. रास्ते, गटर लाइन, पानी की लाइन. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.